नमस्कार. मी डॉक्टर अश्विनी कैलास चंद्र सिरसाट आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या बायोझिल चॅनलमध्ये. मित्रांनो, थोडं विचारायचं आहे मला तुम्हाला. तुम्ही आरशात बघता का हो? काय बघता तुम्ही आरशात? हेच ना की तुम्ही आज कसे दिसत आहात, है ना? तुमच्या केसांची स्टाईल आज व्यवस्थित झालेली आहे का, है ना? मुलींच्या बाबतीत तुमच्या डोळ्यांचं मेकअप व्यवस्थित झालेलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज नोटीस करतो. पण एक छोटीशी गोष्ट आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही कधी नोटीस केलेली आहे का, की तुमचं जे नाक आहे ते तुमच्या आईच्या नाकासारखं आहे का तुमच्या वडिलांच्या नाकासारखं आहे? तुमचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांचा कलर तुमच्या आईच्या डोळ्यांसारखा काळा आहे किंवा तुमच्या वडिलांच्या डोळ्यांसारखा घारा आहे म्हणा किंवा ब्राउनिश आहे. तुमचे केस जे आहेत ते केस आपण व्यवस्थित विंचरतो, पण कधी आपण हा विचार करतो का की माझे जे केस आहेत हे माझ्या आईसारखे स्ट्रेट आहेत आणि स्ट्रेट आणि लॉंग आहेत का माझ्या वडिलांसारखे कुरळे आहेत? तुमचा जो स्किनचा कलर आहे तो गोरा आहे का काळा आहे? हे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत आपल्यामधले याला आपण म्हणतो बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. आणि हे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये कुठून येतात? हे सगळे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये जे येतात ते आपल्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये येतात. ठीक आहे. सो हे जे कॅरेक्टर्स जे आपल्यामध्ये येतात त्यांना आपण म्हणतो हेरिडिटी. डेफिनेशन काय मग त्याची? द कॅरेक्टर्स विच आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू अस और फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और देअर चिल्ड्रन दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. आणि जरी हे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये त्यांच्याकडनं आले तरी आपण त्यांची एक्झॅक्ट 100% सिमिलर झेरॉक्स कॉपी दिसतो का? नाही, है ना? मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय असतो? काही डिफरन्सेस असतात पॅरेंट्समध्ये आणि ऑफस्प्रिंगमध्ये. पॅरेंट्समध्ये आपल्यामध्ये आणि आपल्या भावा बहिणींमध्ये काही डिफरन्सेस आहेत, है ना? सगळे डिफरन्सेस असल्यामुळे आपण आपल्या पॅरेंट्सपासनं वेगळे ओळखल्या जातो, है ना? नाही तर आपण सिमिलर कॉपी असलो असतो, एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी असलो असतो आपल्या पॅरेंट्सची, पण तसं होत नाही. त्याला म्हणतात व्हेरिएशन. Though the characters which are transferred from parents to us, there are some differences between the parents and the offspring. So these differences which are occurs between the parents and their offspring is called as variation. आणि त्या व्हेरिएशनमुळे आपण आपल्या पॅरेंट्सपेक्षा थोडं वेगळं दिसतो. आपले भाऊ बहीणसुद्धा आपल्यापेक्षा थोडे वेगळे दिसतात. आणि हे ज्या दोन गोष्टी आहेत हेरिडिटी आणि व्हेरिएशन यांची स्टडी करणे म्हणजेच जेनेटिक्स. The branch which deals with the science of heredity and variation is called as genetics. सोपं आहे ना? तर आज बघा तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईवडिलांमध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स सिमिलर आहेत ते. पुन्हा लवकरच भेटू. बाय.